नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, कधी कधी काय होतं की आपल्या आयुष्यात अशी एक फेज येते की एकामागून एक संकट येतच राहतात, ती जातच नाही आणि आपण अक्षरशः आयुष्याला कंटाळतो. पण असं नाही कंटाळायचं, आपण परमेश्वरावर विश्वास ठेवायचा, भक्ती ठेवायची, आणि श्रद्धेने उपाय करत राहायचं, सेवा करत राहायचं. नक्की आज समजा अंधार असेल तर थोड्या कालावधीनंतर उजेड हा नक्कीच येतो. अंधारामागून दिवसाची नवी पहाट नक्कीच उगवते. तर काय करायचं, आपण हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये जायचं आणि एक नवीन माचीस घेऊन जायचं आणि ती माचीस आपण काही न बोलता तशीच ठेवून द्यायची तिथे आणि आपण घरी यायचं. पण एक शर्त आहे की मागे वळून नाही बघायचं, आपण सरळ घरी निघून यायचं. तुम्हाला असं कोणीतरी टोकेल, आवाज देईल, पण ही तुमची परीक्षा असते. मागे बघायचं आणि सरळ घरी यायचं. आता काय होतं की जेव्हा जेव्हा त्या माचीसने कोणी जेव्हा दिवा लावेल त्या मंदिरामध्ये, तेव्हा काय होईल की जसं त्या माचीसने दिवा लावत जातील तसं तुमच्या आयुष्यातील संकट, प्रॉब्लेम्स हळूहळू नाहीसे व्हायला लागतात आणि तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस येतील. आपल्याला भगवंत कसे संकटात त्रासामध्ये सोडू शकतात. नक्कीच आपली मदत करतात ते. तर श्रद्धेने, मनोभावे, विश्वासाने हा उपाय करा. नमस्कार.